सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण पुण्यनगरी सासवड मध्ये आहोत। संत श्रेष्ठ सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचं प्रस्थान आता थोड्या वेळापूर्वी झालेलं आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवडमध्ये आहे। 2 दिवसाच्या मुक्कामामध्ये विविध संघटना असतील, कंपन्या असतील, जे काही व्यावसायिक आहेत त्यांच्या माध्यमातून कुठेतरी वारकऱ्यांना पुढील वारी सुखकर व्हावी यासाठी मदत दिली जाते, मदत केली जाते। त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा या सर्व गोष्टींचा समावेश आहे। आपल्याला आज या ठिकाणी सासवड शहर मेडिकल असोसिएशन मित्र परिवार यांच्या वतीने जवळजवळ 5000 वारकऱ्यांना आज रेनकोट वाटण्याचा एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी पार पडलेला। गेल्या वर्षी खिचडी होती, रेनकोट होते। म्हणजे दरवर्षी ही जी सासवड मेडिकल असोसिएशन आहे ती सर्व ताकदीने वारकऱ्यांना मदत करण्यामध्ये, त्यामध्ये मेडिकल मदत असेल, गोळ्या औषधांची मदत असेल, छोटे मोठे उपक्रम यांच्या माध्यमातून सतत चालू असतात। आज आपल्या बरोबर तरुण या मेडिकल असोसिएशनचे आपले जे बिनताडे सर आहेत। सर, काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी जे उपक्रम करतात? दरवर्षीप्रमाणे हा उपक्रम राबवला जातो। माननीय आप्पासाहेब शिंदे मुंबई असोसिएशन, महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवला जातो। त्यामध्ये सर्व सासवड व तालुक्यातील मेडिकल असोसिएशनवाले हे सगळे सहभागी असतात। अच्छा, येस। किती वारकऱ्यांना मदत केली? जवळपास 4 ते 5000 वारकऱ्यांना मदत झाली। ओके, आपल्या बरोबर या ठिकाणी मेडिकल असोसिएशनचे दुसरे पदाधिकारी आहेत। काय सांगाल तुम्ही मदत करताय? सासवड मेडिकल शहर मित्र परिवारातर्फे रेनकोट वाटपाचा कार्यक्रम घेतला आम्ही। असाच कार्यक्रम आम्ही दरवर्षी वारीला करत असतो। कधी चिवडा वाटतो, कधी रेनकोट वाटतो, त्या वातावरणानुसार आम्ही वाटत असतो। ओके, आपल्याला या सर्व उपक्रमामध्ये सासवड मेडिकल असोसिएशनचे सचिव संतोष जगदाळे आहेत। विविध उपक्रम राबवताना त्यांचा नेहमीच पुढाकार असतो आणि असोसिएशनला बरोबर घेताना वारकऱ्यांसाठी काय करता येईल त्यांची एक योजना असते। काय तुम्ही आज यावर्षी काय केलं? दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी केमिस्ट हृदय सम्राट आप्पासाहेब शिंदे यांच्या प्रेरणेने व पुणा जिल्हा मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष संदीपजी पारेख असेल, अनिल बेलकरजी असतील किंवा रोहित करपे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी सासवड मेडिकल मित्र परिवारातर्फे दरवर्षी काही ना काही वाटप करत असतो। यावर्षी आम्ही पावसाचं वातावरण बघून जवळजवळ 5 ते 6000 माऊली भक्तांना रेनकोटचं वाटप केलेलं आहे। ओके, धन्यवाद, थँक्यू। सासवड शहर असोसिएशनचे माजी अध्यक्ष निलेश ठाकरे आपल्या बरोबर आहेत। तर काय सांगाल तुम्ही वारीला नेहमीच तुमच्या मेडिकल सासवड शहरच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवताना काय काय उपक्रम वर्षभर करता तुम्ही? माननीय आप्पासाहेब शिंदे अध्यक्ष अखिल भारतीय औषध संघटना यांच्या सौजन्याने आणि यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विविध जिल्ह्याच्या संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षीच सासवड मेडिकल शहर मित्र परिवार यांच्यातर्फे दरवर्षी औषध वाटप असेल, पाण्याचं वाटप, फळा वाटप याचं नियोजन दरवर्षी करतोच। तसं वर्षभर काही ना काहीतरी आश्रमाला असेल किंवा अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रम, वनपुरीला काय केलं? वनपुरीला वृद्धाश्रमानं आता यावर्षी आपण दरवर्षी पाण्याचं जिथे पाण्याचं शॉर्टेज आहे तिथे दरवर्षी आपण तालुक्यातलं एक गाव निवडून वनपुरी आणि एका पोऱ्यांना 1 महिनाभर म्हणजे जोपर्यंत पाण्याचा दुष्काळ आहे तोपर्यंत रोज एक पाण्याचा टँकर पुरवण्याचं नियोजन आपण संघटनेने केलेलं आहे आणि तो आता सुद्धा चालू आहे तिथं। असं दरवर्षी काही ना काहीतरी समाजोपयोगी वस्तूचं काही ना काहीतरी चालू असतं संघटनेकडून। ओके, धन्यवाद।
आज या ठिकाणी पुरंदर मेडिकल मित्र परिवाराच्या वतीने आज रेनसूट वाटप होते. माऊली पुन्हा आले तुम्ही? आम्ही जालन्याहून जालना, हो जालना, नांदेड, विदर्भ, खानदेश, मराठवाडा. जालन्यातून आलो. तुमचं नाव काय? किसनराव बापराव ओढण. तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या संघटना मदत करतात, वारीला जातात. सातारा जिल्ह्यात मदत होती का? नाही साता पुणे जिल्हा चांगला आहे. हो सासवड कसं वाटतं? मेडिकल असोसिएशन व्यवस्थित वाटलं, सगळ्या सोयी सुविधा अगदी परफेक्ट आहेत. दुसऱ्या ठिकाणी साताऱ्यामध्ये का तुम्हाला सुविधा मिळत नाही सातारामध्ये गेलोच नाही आम्ही, आज पहिला टाइम. हो काय मार्ग. तुमचं नाव काय? श्रीमंत आसराची उडान. कशी वाटते तुम्हाला आज? चांगली. तुम्हाला का सगळेच फराळ देते, चटई भेटते, सगळी सुविधा आहे मावडी. तुमचं नाव? श्रीमंत आसराची उडान. अच्छा चौरे अच्छा. किती वय आहे तुमचं? 75. अच्छा, तुम्हाला आज रेनसूट दिलाय. ओके, धन्यवाद. नाही पण द्यायला